हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल छेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ द हिंदू मधल्या एडिटोरियलचा ॲनालिसिससाठी आहे. 10 नवीन आपल्याला व्होकॅब्युलरी ज्या शिकायचं आहे डिटेलमध्ये त्याच्यासाठी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून बरेच शब्द आपण शिकणार आहे आणि एवढंच नाही तर आपण काही ग्रामरचे क्वेश्चन्स पण शेवटी ठेवले आहे, तर ते पण आपण सॉल्व्ह करू. एक प्रश्न बरेच विद्यार्थी विचारतात की सर इंग्लिशच्या तयारीसाठी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. तर हेच करायला पाहिजे. हे म्हणजे काय की तुम्ही रोजचं रीडिंग करा है ना, रोजचे 10 शब्द स्वतः शिका आणि ग्रामरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची लँग्वेज चांगली होईल. बरोबर आहे. इंग्लिशला लँग्वेज चांगली करण्याच्या प्रयत्नाच्या मागे आपण असायला हवं. ठीक आहे. नियमांच्या मागे जास्त जाऊ नका. खूप बेसिक जे काही नियम आहेत छोटे मोठे तेवढे लक्षात ठेवा. पण तुम्हाला जर डिटेल ग्रामर शिकायचं असेल, एकदम डिटेलमध्ये बेसिकपासून इंग्लिश शिकायचं असेल, तर तुमच्यासाठी ही एक ऑनलाईन बॅच आहे. आपल्या रेडियंट अकॅडमीच्या ॲपवर आहे. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल आणि डिस्काउंट हवा असेल तर 20% डिस्काउंट हा RAC20 नावाचा कोड तिथे टाकल्याने तुम्हाला मिळून जाईल. याचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता. लेट अस नाउ स्टार्ट विथ दी ॲक्च्युअल सब्जेक्ट. काय आहे आपल्याकडे आज पॅटर्न थोडासा बदलण्याचा मी प्रयत्न केला. काल आपण काय घेतलं होतं की काल आपण वर्ड्स मेन्शन केले होते, त्याचे सिनोनिम अँटोनिम बघितलं, नंतर त्याचं सेंटेन्स बनवलं. आज आपण एक नवीन सिस्टीम बघू, म्हणजे ज्याच्यात आपल्याला एक वाक्य दिलं आहे, त्याच्यात एक शब्द बोल्डमध्ये दिला आहे आणि त्या शब्दाचा काय अर्थ होतो हा पहिले आपण लावण्याचा प्रयत्न करू आणि नंतर खाली तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. ठीक आहे. तो लेट अस रीड द फर्स्ट सेंटेन्स दॅट वी हॅव. पहिलं सेंटेन्स जे आपल्याकडे आहे ते सेंटेन्स आहे, आर टीचर डिक्लेअर्ड विनर्स but did not disclose the marks which created chaos in the class. Our teacher declared winners but did not disclose marks. Winners तर डिक्लेअर केले पण मार्क्स डिस्क्लोज नाही केले, त्याच्यामुळे केऑस झाला क्लासमध्ये. आता केऑस चा अर्थ काय होतो याच्यावरनं जरा अंदाज लावा. पहिले वाक्यावरनं शब्दाचा अंदाज लावणं शिका है ना. मेजर तुम्हाला परीक्षेत हेच करावं लागणार आहे. तर केऑस म्हणजे काय झालं की विनर्स डिक्लेअर केले, मार्क्स नाही सांगितले, मग काय होईल, क्लासमध्ये गोंधळ होतो. गोंधळ. सो दॅट्स गोंधळ इज कॉल्ड केऑस. गडबड गोंधळीचं जो वातावरण राहतं दॅट इज कॉल्ड केऑस. सगळे इकडे तिकडे बोलत आहे, काय झालं काय नाही झालं कसं झालं, दॅट इज कॉल्ड केऑस. बरोबर. हे केऑस म्हणजे काय असतं, अ स्टेट ऑफ डिसऑर्डर. म्हणजे तिथे मग ऑर्डर राहत नाही आणि काय असतं पुन्हा तिथे कन्फ्युजन असतं बरंचसं है ना. ऑर्डर डेकोरम मेंटेन होत नाही आणि तिथे कन्फ्युजन खूप होऊन जातं. अशा स्थितीला आपण काय म्हणतो, केऑस. बरोबर आहे. केऑस इथे नाऊन आहे, हा ॲडजेक्टिव्ह नाही आहे. बरोबर आहे. दिस इज नाऊन, हा ॲडजेक्टिव्ह नाही आहे. बरं, दिस इज अ नाऊन. याचा ॲडजेक्टिव्ह काय होतं माहिती आहे का, केऑटिक. केऑटिक हा याचा ॲडजेक्टिव्ह होतो है ना. याचा केऑटिकचा वापर कसा करू शकतो, आपण लिहू शकतो The situation was chaotic असं म्हणू शकतो आपण. केऑटिक होती बा सिच्युएशन, केऑटिक होती म्हणजे तिथे काय होता तर तिथे केऑस होता. त्याचं प्रोनाउन्सिएशन म्हणून पण लक्ष द्या, केऑस. केऑस असल्यामुळे सिच्युएशन केऑटिक झाली. ठीक आहे. मग याचे सिनोनिम्स कोणते कोणते होऊ शकतात. आता ज्या गोष्टीमुळे डिसऑर्डर होतो आणि कन्फ्युजन होतो, म्हणजे दोन शब्द तर तुम्हाला इथेच मिळाले की डिसऑर्डर हा सुद्धा त्याचा सिनोनिमच आहे आणि कन्फ्युजन हा सुद्धा सिनोनिमच आहे. एक अजून सिनोनिम आहे त्याचा, तो आहे हॅवॉक. हॅवॉक म्हणजे एखाद्या ॲक्शनमुळे एखाद्या ठिकाणी खूप गडबड गोंधळ माजणे, दॅट इज कॉल्ड हॅवॉक. काय तर हॅवॉक पुन्हा जेव्हा डिटेलमध्ये येईल आपण अजून त्याच्यावर चर्चा करूच. याचे अँटोनिम काय होऊ शकता मग. आता जसं डिसऑर्डर आहे म्हणजे अँटोनिम मध्ये तुम्ही ऑर्डरली सिच्युएशन तर लिहूच शकता की एखाद्या गोष्टीत ऑर्डरली सिच्युएशन आहे बा, एकदम ऑर्डर आहे, ऑर्डरली आहे असं. ॲग्रीमेंट आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये जर सहमती असेल की नाही जे झालं ते व्यवस्थित झालं, फेअर आहे, मग त्या केसमध्ये कोणी गडबड गोंधळ करेल का, नाही. म्हणून हा अँटोनिम आहे. सिच्युएशन बॅलेन्स्ड असणे किंवा कोहरन्स असणे. कोहरन्स इथे डबल सी झाला, हा सी कॅन्सल करा. कोहरन्स असणे किंवा कोहरंट असणे म्हणजे सगळं व्यवस्थित शांत सेम लेवलला असणे, दॅट इज कॉल्ड कोहरंट. तर त्या केसमध्ये पण गडबड गोंधळ होत नाही.
त्यामुळे नवीन जो शब्द आज आपला आहे तो आहे केऑस. अँड केऑस मीन्स कन्फ्युजन वाली स्थिती, गडबड गोंधळवाली स्थिती. ठीक, क्लिअर विषय. चला याचा नेक्स्ट पॉइंटवर, नेक्स्ट वर्ड. एक एक शब्द बघू आज. मला तुम्ही सांगत चला की कालची सिस्टीम तुम्हाला जास्ती आवडली की आजची सिस्टीम जास्ती आवडली, म्हणजे त्या पद्धतीने मी पुढच्या लेक्चर्समध्ये चेंजेस करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपल्यासमोर. पंकज प्रेफर्स हिज वर्क टॉप्स टू बी क्लिअर ऑफ क्लटर. एक नाही का नाव आठवत नाही आहे त्यांचं, पण यूट्यूबवर त्यांचे जर्नलिस्ट आहे, मोठे जर्नलिस्ट आहे, जुने जर्नलिस्ट आहे, त्यांचा एक प्रोग्राम येतो कट द क्लटर. तर तिथे हा क्लटर नावाचा शब्द बरेचदा आपण ऐकतो. पंकज प्रेफर्स हिज वर्क टॉप्स. वर्क टॉप्स समजतं ना, आपण ज्याला टेबल म्हणतो आपला, जिथे आपण वर्क करतो त्याचा टॉप, त्या टेबलला म्हणतात वर्क टॉप. ठीक आहे, जसं तुम्ही डेस्कटॉप म्हणता, डेस्कटॉप डेस्कवर ठेवलेला कम्प्युटरला आपण डेस्कटॉप म्हणतो, तसंच वर्क टॉप म्हणजे असा टेबल किंवा असा टॉप ज्याच्यावर तुम्ही काम करता, दॅट इज वर्क टॉप. तर पंकज प्रेफर्स हिज वर्क टॉप्स टू बी क्लिअर ऑफ क्लटर. त्याला आपला जो टेबल आहे तिथे क्लटर नको असतो. इट शुड बी क्लिअर ऑफ क्लटर. क्लटर म्हणजे काय मग? क्लटर म्हणजे कचरा म्हणू शकता तुम्ही, किंवा क्लटर म्हणजे अशी गोष्ट, याच्यावरनं अर्थ काय लागू शकतो, अशी गोष्ट की जी अनवॉन्टेड आहे. म्हणजे समजा आपण आपल्या ऑफिसमध्ये बसलो आहे, आपल्या टेबलवर खूप सारे असे कागद आहे जे बिनकामाचे आहे, तर जे कामाचे नाही ते आपण बाजूला काढून ठेवतो. तो जो सगळा असतो बिनकामाच्या गोष्टी आपल्या टेबलवरच्या किंवा कुठल्याही, त्याला आपण म्हणतो क्लटर. तर क्लटर हा दोन्ही पद्धतीने आपण वापरू शकतो. इथे जो क्लटर वापरला आहे इथे हा नाऊन म्हणून वापरला आहे. क्लटरला आपण वर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो. ठीक आहे, आय थिंक इथे पहा, इथे दुसरं सेंटेन्स दिलाय. हे तर पहिलं सेंटेन्स झालं ज्याच्यात क्लटर नाऊन म्हणून दिलाय. इथे या सेंटेन्समध्ये क्लटर वेगळ्या पद्धतीने वापरलाय. बघा काय म्हटलंय, धिस रूम इज सो इम्प्रेसिव्ह. ही रूम इतकी इम्प्रेसिव्ह आहे. इट वुड बी अ शेम टू क्लटर इट अप. आता टू नंतर वापरला म्हणजे हा व्हर्बच आहे नक्की, है ना. तर टू क्लटर इट अप, इट वुड बी अ शेम, खूप वाईट होईल. ही रूम इतकी इम्प्रेसिव्ह आहे की इथे कचरा करणं, इथे खराब करणं काही, हे बरं नाही वाटत. इट वुड बी अ शेम. तर इथे क्लटर सेम अर्थाचा आहे, पण इथे व्हर्ब म्हणून वापरला, म्हणजे कचरा करणे, अनवॉन्टेड गोष्टी एखाद्या ठिकाणी टाकणे, ज्या गोष्टीची गरज नाही आहे त्या गोष्टी कचरा करणे, त्याला म्हणतो आपण क्लटर. तर क्लटर काय आहे तुमचा, व्हर्ब नाऊन दोन्ही म्हणून वापरला जातो. इथे तुम्ही बघू शकता लॉट ऑफ थिंग्स इन अन अनटाइडी स्टेट. एक तर खूप साऱ्या गोष्टी असणे है ना, एकदम खूप साऱ्या गोष्टी, आणि त्या पण कशा आहे, अनटाइडी. अनटाइडी म्हणजे कचऱ्यासारखा पडलेला. म्हटलं ना अनवॉन्टेड थिंग्स, बऱ्याचशा अनवॉन्टेड थिंग्स एखाद्या ठिकाणी म्हणजे क्लटर आहे. सिनॉनिम्स काय असू शकतात त्याचे, अनटाइडीनेस है ना, अनटाइडी, टाइडी म्हणजे साफसुथरा, अनटाइडी म्हणजे जिथे कचरा पडला आहे तो, किंवा मेस म्हणतो आपण, युअर रूम इज अ मेस. हे आपले पॅरेंट्स आपल्याला नेहमी म्हणतात जर इंग्लिशमध्ये बोलणारे असले तर, किंवा ज्यांचे पॅरेंट्स इंग्लिशमध्ये बोलणारे असतात ते. नाही तर आपले पॅरेंट्स आपल्याला पहिले 2-4 लावतील कानाखाली, मग सांगतील की तुझी रूम, आपल्याकडे तुझी रूम नावाची कन्सेप्टच नाही राहत. पहिली आपल्याकडे कोणती कन्सेप्ट आहे, सगळ्यांची मिळून रूम असते, बरोबर. ठीक आहे, पण ज्यांच्याकडे वेगळी रूम आहे त्यांच्या रूममध्ये जर कचरा असेल तर त्याला काय म्हणू, इट इज सच अ मेस, बरोबर आहे, कचरा. याचा अँटोनिम काय होईल मग, अँटोनिम होईल स्वच्छता, म्हणजे टाइडीनेस और टाइडी, किंवा गोष्टी व्यवस्थित पद्धतीने ठेवल्या असेल तर त्याला म्हणू आपण ऑर्डरली, है ना, बहुत अच्छी तरह से संभाल के अपनी अपनी हर एक चीज अपनी अपनी जगह पे रखी होना, दॅट इज कॉल्ड ऑर्डरली. आणि गोष्टी आपल्या जागेवर नसणे त्याला म्हणू आपण डिसऑर्डरली. आणि अशा वेळेसच आपण काय म्हणू, इट इज अ क्लटर, जे डिसऑर्डरली अनवॉन्टेड थिंग्स ठेवल्या असणे. अंडरस्टूड. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. चलायचं पुढे, क्लटर समजला विषय, चलायचं पुढे. चलो नेक्स्ट कुठला वर्ड आहे, नेक्स्ट वर्ड आहे आर्बिट्ररी. बघा वाक्य काय म्हटलंय, देअर इज अ पॅटर्न ऑफ आर्बिट्ररी एक्झिक्युशन्स, है ना. एक तर बघा हा शन लागलेला शब्द आहे म्हणजे हा नाऊन आहे, आणि या नाऊनच्या आधी हा शब्द आला म्हणजे आर्बिट्ररी इज कंपल्सरीली ॲडजेक्टिव्ह, हे दिलं आहे.
ठीक आहे, हा ॲडजेक्टिव्ह आहे. सो देअर इज अ पॅटर्न ऑफ आर्बिट्ररी एक्झिक्युशन्स, द सिस्टमॅटिक रेप ऑफ विमेन अँड गर्ल्स अँड पीपल बीइंग ॲबडक्टेड. है ना, एक्झिक्युशन्स म्हणजे संपवून टाकणे, फिनिश करणे कोणाला, है ना, आणि त्याच्यात द सिस्टमॅटिक रेप ऑफ विमेन, गर्ल्स अँड पीपल बीइंग ॲबडक्टेड. ॲबडक्टेड, आता इथे अजून एक शब्द आहे. ॲबडक्टेड म्हणजे किडनॅप करणे, पळवून नेणे, उचलून नेणे. तर विमेन, गर्ल्स आणि काही लोकांना उचलून नेलं, काही विमेनचा, गर्ल्सचा तिथे रेप झाला आणि तिथे एक्झिक्यूट करण्यात आलं, त्यांना फिनिश करण्यात आलं. तर एक पॅटर्न आहे आर्बिट्ररी एक्झिक्युशन्सचा. आर्बिट्ररी एक्झिक्युशन्स म्हणजे कशा, काही पॅटर्नच नसतो. द पॅटर्न ऑफ नो पॅटर्न म्हणजे तिथे प्लॅनिंग नाही आहे, काही उचलून घेऊन गेले, है ना, रेप झाला, काही झालं, वाईट काही झालं आणि नंतर त्या व्यक्तीला संपवून टाकलं. तर जिथे प्लॅनिंग नसते अशा गोष्टींना आपण आर्बिट्ररी म्हणत असतो. थिंग्स विच आर अनप्लॅन्ड, बरोबर आहे, त्याचा प्लॅनिंगशी काही संबंध नाही आणि वाटलं तसं करणे, दॅट इज कॉल्ड आर्बिट्ररी. बरोबर आहे, वाटलं तसं करणे इज कॉल्ड आर्बिट्ररी. बघा आता इथे दिला आहे त्याचा अर्थ, नॉट बेस्ड ऑन एनी प्रिन्सिपल, प्लान ऑर सिस्टीम. कुठल्याच प्रकारच्या प्लानमध्ये, सिस्टीममध्ये ती गोष्ट नसते, मनात आलं, करून टाकलं, दॅट इज कॉल्ड आर्बिट्ररी. इट वॉज डन आर्बिट्ररीली म्हणू शकतो आपण. बरोबर आहे, किंवा बरेचदा आपण म्हणतो दिस वॉज अन आर्बिट्ररी डिसिजन ऑर द डिसिजन वॉज आर्बिट्ररी. डिसिजन वॉज आर्बिट्ररी म्हणजे तो निर्णय कसा घेण्यात आला, अनप्लॅन्ड, काही प्लॅनिंग नव्हतं, वाटलं घेऊन टाकला निर्णय, दॅट डिसिजन इज आर्बिट्ररी. ठीक आहे, तर याचा सिनोनिम कोणता होईल, रँडमनेस. रँडम आहे म्हणजे वाटलं तसं केलं, रँडम, त्याला काही पॅटर्न आहे का, काही नाही आहे. इनकन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यात काही कन्सिस्टन्सी पण नाही आहे, की आधी असं केलं होतं म्हणून आता असं केलं, कुछ नाही, लगा कर डाला. अँटोनिम काय होईल मग याचा, ऑर्गनाइज्ड, अँटोनिम पद्धतशीर ठेवणे. ऑर्डरली, मग आपण जसं पाहिलं ऑर्डरली, हे पण याचा अँटोनिमच होईल, अपोजिट होईल. ठीक आहे, लक्षात आलं. तर आर्बिट्ररी म्हणजे काय, वाटलं तसं करून टाकणे, दॅट इज कॉल्ड आर्बिट्ररी, है ना, विदाउट एनी प्लान और अ सिस्टम और प्रिंसिपल, कुछ नहीं है इसमें. ठीक है, चलते नेक्स्ट वर्ड पे. वाक्यातनं अर्थ लावण्याचा म्हणजे वाक्यातनं त्या शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे. आता इथे एक वाक्य आहे, ही ऑल्सो टॉक्ड ब्रीफली अबाउट दी आयसोलेशन ही एंड्युअर्ड व्हाईल इन दी कॅप्टिव्हिटी. तो कशाबद्दल बोलला, ही ऑल्सो टॉक्ड अबाउट दी आयसोलेशन, तो आयसोलेशन बद्दल बोलला. कधी, ही एंड्युअर्ड. आता काल आपण एंड्युअर हा शब्द बघितला होता. एंड्युअर म्हणजे काय, टू सफर पेशंटली असा अर्थ तिथे लिहून होता. बरोबर आहे, म्हणजे सहन करणे. तर त्यांनी सहन केलं. काय सहन केलं, काय सहन नाही, कधी सहन केलं हे दिला. व्हाईल इन कॅप्टिव्हिटी. कॅप्टिव्हिटी म्हणजे जेव्हा त्याला पकडून ठेवलं आहे, कोणीतरी ॲबडक्ट केलं असेल किंवा असंच अरेस्ट केलं असेल आणि ठेवून दिलं त्याला एका ठिकाणी, तर तो कॅप्टिव्हिटीमध्ये होता, पकडून ठेवलं होतं आणि तो आयसोलेशनमध्ये होता. तर तो आयसोलेशनमध्ये होता म्हणजे कसा होता, तो एकटा. आयसोलेट करणे म्हणजे वेगळं पाडणे किंवा एकटं पाडणे. आयसोलेशन म्हणजे वेगळेपणा किंवा एकटेपणा. द स्टेट ऑफ फीलिंग अलोन, एकटं वाटणे, ही अलोन, एकटं वाटण्याची फिलिंग म्हणजे आयसोलेटेड असल्याची फिलिंग असते, आयसोलेशनमध्ये असल्याची फिलिंग. ठीक आहे, सो दिस इज आयसोलेशन, द स्टेट ऑफ फीलिंग अलोन, एकटं वाटणे. याचे सिनोनिम काय होतील, लोनलीनेस होऊ शकतं. लोनलीनेस म्हणजे अलोन सारखाच शब्द आहे. सेपरेशन, एखाद्याला एकटं पाडणे. आपण म्हणतो ना, एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्ती असो आणि त्याच्याशी कोणाचं पटत नसतं, मग सगळे काय विचार करतात की यार त्याला आयसोलेट करा. आयसोलेट करा म्हणजे त्याला एकटं पाडा, कोणाशी पटत नाही आहे, तो सगळ्यांची भांडत आहे, तो उसको अलग रखो, आयसोलेट करो, सेपरेट करो, ऐसा. अँटोनिम, अँटोनिम काय होईल त्याचा, आयसोलेट करणे म्हणजे एकटेपणा, त्याचा अपोजिट खूप साऱ्या लोकांमध्ये असणे म्हणजे क्राउडेड, किंवा यू आर इंक्लूडेड, यू आर अ पार्ट ऑफ दैट ग्रुप, तुम अलग नहीं हो किसी से, तुम सबका हिस्सा हो, तुम एक हो, है ना, अलग नहीं हो, तुम सबके साथ एक हो, तो उसको बोलते
इन्क्लुडेड. ठीक, लक्षात आला. आयसोलेशन, तसा आयसोलेशन हा सोपा शब्द आहे, बरेचदा आलेला आहे ऑलरेडी. नेक्स्ट वर्ड. ओके, चुकीने इथे आयसोलेशन, इथे कॉन्सिक्वेन्शियल पाहिजे. दिस वर्ड शुड बी कॉन्सिक्वेन्शियल. है ना. आणि कॉन्सिक्वेन्शियल हा नाउन तर नाहीच आहे, हा ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. हां, तर वाक्य बघा. शी वॉन्ट्स टू डू समथिंग सिग्निफिकंट अँड कॉन्सिक्वेन्शियल विथ हर लाईफ. शी वॉन्ट्स टू डू समथिंग सिग्निफिकंट अँड कॉन्सिक्वेन्शियल. तिला तिच्या आणि कशासोबत, विथ हर लाईफ म्हणजे तिला तिच्या आयुष्यासोबत काहीतरी सिग्निफिकंट करायचं आहे, म्हणजे महत्त्वपूर्ण, आणि कॉन्सिक्वेन्शियल करायचा. आणि कॉन्सिक्वेन्शियल म्हणजे सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. कॉन्सिक्वेन्शियल इज व्हेरी सिमिलर टू महत्त्वपूर्ण, म्हणजे तिला दोन्ही मिळून महत्त्वपूर्णच काहीतरी तिच्या आयुष्याचं करायचं आहे, है ना. तर कॉन्सिक्वेन्शियल, सिग्निफिकंट म्हणजे असं की ज्याला काहीतरी महत्त्व असेल, आणि कॉन्सिक्वेन्शियलचाही अर्थ तोच होतो, इम्पॉर्टंट, है ना. तो बोथ हॅव सेम मिनिंग, सिग्निफिकंट अँड कॉन्सिक्वेन्शियल, है ना. असं की ज्याचे कॉन्सिक्वेन्सेस चांगले होतील, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर समथिंग विच इज इम्पॉर्टंट ऑर सिग्निफिकंट इज कॉल्ड कॉन्सिक्वेन्शियल. म्हणजे आता हेच इम्पॉर्टंट आणि सिग्निफिकंट हेच याचे काय झाले, सिनॉनिम्स झाले. अँटोनिम काय होईल, इनसिग्निफिकंट, सॉरी इनकॉन्सिक्वेन्शियल होऊ शकतं. कॉन्सिक्वेन्शियलचा अँटोनिम इज इनकॉन्सिक्वेन्शियल आणि अनइम्पॉर्टंट, बरोबर. तर कॉन्सिक्वेन्शियलचा अर्थ सिंपल लक्षात ठेवा, समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज कॉन्सिक्वेन्शियल. ठीक आहे. ठीक, चलायचं पुढे. नेक्स्ट वर्ड बघा. नेक्स्ट वर्ड इज होमोजिनियस. होमोजिनियस. आता काय वाक्य आहे, द न्यू नेशन स्टेट्स envisioned by many nationalists as ethnically homogeneous communities, as ethnically homogeneous communities left little room for plurality. वाक्याचा अर्थ काय आहे, हे नवीन नेशन स्टेट्स आहे. नवीन नेशन स्टेट्स म्हणजे अशा कंट्रीज, स्टेट्सचा अर्थ इथे आहे कंट्रीज, म्हणजे ज्या नवीन कंट्रीज आहे. नेशन स्टेट्सचा अर्थ कंट्रीज, देश. इन्व्हिजन्ड बाय मेनी नॅशनलिस्ट, इन्व्हिजनचा अर्थ आहे दूरदृष्टी, म्हणजे त्यांनी जे काय म्हटलं आपण, त्यांनी जे बघितलं आहे की हा देश कसा असेल, बरोबर. म्हणजे त्यांनी जे स्वप्न पाहिले आहे की आपला देश कसा असेल, कोणी, नॅशनलिस्ट लोकांनी हे जे स्वप्न पाहिले आहे की आपला देश कसा असेल. स्वप्न म्हणजे आपण म्हणतो ना की माझा देश 10 वर्षांनी असा असला पाहिजे. म्हणजे आपण काय करतोय, त्याला स्वप्नात नाही बघत आहे आपण, पण त्याला इमॅजिन करतोय की ते तसं असलं पाहिजे, है ना. अपेक्षा करतोय की आपला देश असा असला पाहिजे. याला म्हणतात इन्व्हिजन करणे. विजन पासूनच हा शब्द आलाय, एनव्हिजन, बरोबर आहे. एनव्हिजन इज नाउन फॉर्म ऑफ विजन असं म्हणू शकता. सॉरी, विजन इज नाउन फॉर्म, एनव्हिजन इथे इज वर्ब. एनव्हिजन इज वर्ब फॉर्म ऑफ विजन. ठीक आहे. विजन इज नाउन फॉर्म ऑफ एनव्हिजन असं म्हणू शकता. तर नवीन कंट्रीज ज्या इन्व्हिजन केल्या आहे नॅशनलिस्टनी, कशा इन्व्हिजन केल्या त्यांनी, कसं बघितलं आपला देश कसा असला पाहिजे, ॲज एथिनिकली होमोजिनियस. एथिनिकली म्हणजे एथेनिसिटी एक शब्द आहे, एथिनिसिटी और एथेनिकली ज्याच्यावरनं आलेला आहे. एथिनिसिटी म्हणजे आपण कशा प्रकारचे लोक आहे, जसं गोरे, काळे, अशा प्रकारचे जे म्हणतो ना. जसं युरोपमध्ये राहणारे लोक एथिनिकली सेम वाटतात, नॉर्थ ईस्ट मध्ये राहणारे लोक एथिनिकली सेम वाटतात असं म्हणत आहे मी. त्याच्यानंतर जपानमधले एथिनिकली सेम वाटतात, त्यांचे सगळे सारखे दिसणारे टाईपचे लोक आहेत. आफ्रिकेमध्ये राहणारे लोक एथिनिकली सेम वाटतात, अशा प्रकारचे. वी इंडियन्स, वी ऑल ऑफ देम इन्क्लुडिंग पीपल फ्रॉम नॉर्थ ईस्ट लुक एथिनिकली सिमिलर. तर आपली एथिनिसिटी कशी सारखी दिसते, अशा प्रकारचे म्हणत आहेत. तर ते एथिनिकली होमोजिनियस कम्युनिटीज असल्या पाहिजे असं म्हटलंय त्यांनी, असं काही नॅशनलिस्ट म्हणतात फक्त. तर ते होमोजिनियस असलं पाहिजे, है ना.
इथिनिकली होमोजिनियस कम्युनिटीज. लेफ्ट, याच्यामुळे काय झालं, लेफ्ट लिटिल रूम फॉर प्लुरॅलिटी. याच्यामुळे प्लुरॅलिटीला खूपच कमी रूम राहिली आहे. रूमचा अर्थ इथे स्पेस होतो, जागा. यांच्या एथिनिकली होमोजिनियस कम्युनिटीज ठेवण्याच्या विचारांमुळे प्लुरॅलिटीला खूप कमी जागा राहिली आहे. प्लुरॅलिटी म्हणजे विविधता. सगळे विविधतेला जागा कमी राहिली का, कारण सगळे सारखे दिसायला लागतील. होमोजिनियस म्हणजे सेम, सारखे. पहा इथे दोन शब्द आहे, एक आहे होमो विच मीन्स सेम अँड जीनस विच मीन्स काइंड म्हणजे प्रकार. तर सेम प्रकारचे लोक असलेले सोबत राहा. म्हणजे तुम्ही सगळे सारखे दिसतात का, मग तुम्ही एक देश बनवा. तुम्ही सगळे दुसरे, तुम्ही बाकीचे सगळे लोक सारखे दिसतात का, मग तुम्ही वेगळा देश बनवा. असं जर केलं तर प्लुरॅलिटी राहील का, मग विविधता राहील का. भारतात पहा ना किती विविधता आहे ना. आपल्याकडे तुम्ही साऊथमध्ये गेले तर वेगळ्या प्रकारचे लोक दिसू शकतात, नॉर्थमध्ये गेले वेगळ्या प्रकारचे लोक दिसू शकतात, नॉर्थ ईस्टमध्ये गेले वेगळ्या प्रकारचे दिसतील, नॉर्थ वेस्टमध्ये गेले वेगळ्या प्रकारचे दिसतील. आपण सगळे वेगळे दिसू शकतो, पण भारतीय म्हणून एकच आहे ना. आपलं विचार, डोकं सगळ्यांचं सारखंच काम करतं. जागा दिसली कचरा टाकला, सगळ्यांना आपल्याला सारखंच आहे ना. तर हा आपला भाग आहे, गमतीचा भाग. पण वी इंडियन्स वी लव्ह प्लुरॅलिटी. वी लव्ह प्लुरॅलिटी म्हणजे आपल्याला विविधता आवडते आणि तरी आपण एक देश म्हणून सोबत आहे, राईट. तर होमोजिनियसचा अर्थ काय होतो, मग सेम काइंडचे. बरोबर आहे, इथे सेम काइंडचा अर्थ आहे होमोजिनियस. प्लुरॅलिटी मग त्याचा काय होईल, अपोजिट होऊन जाईल. होमोजिनियस कम्युनिटी झाल्यामुळे प्लुरॅलिटी राहत नाही. सगळे एक प्रकारचे लोक जर आले तर काय होऊन जाईल, विविधता राहील का, मग नाही राहणार. अशा प्रकारचा विषय आहे हा. तर आपल्याला होमोजिनियसवर कॉन्सन्ट्रेट करायचा. तर होमोजिनियस मीन्स व्हॉट, ऑफ दी सेम काइंड, एक प्रकारचे लोक. म्हणजे याचे सिनोनिम काय होऊ शकतं, मग युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे एकाच प्रकारचे आहे ना. कन्सिस्टंट, सेम, सारखं. आणि अँटोनिम काय झालं, हिटेरोजिनियस. हिटेरोजिनियस म्हणजे डिफरंट. हिटेरोचा अर्थ काय होतो, डिफरंट. हिटेरो म्हणजेच डिफरंट. तर डिफरंट काइंड, हा काइंड आहे. दिस इज ऑफ डिफरंट काइंड. इथे डिफरंट. डिसिमिलर, हा पण एक चांगला शब्द आहे, डिसिमिलर. सिमिलर म्हणजे सारख्या प्रकारचे, डिसिमिलर म्हणजे सारखे नाही आहे. अंडरस्टूड. चलायचं पुढे नेक्स्ट वर्डवर. होमोजिनियस समजला ना, जो सारखा आहे तो होमोजिनियस. वाक्य कठीण होतं म्हणून समजायला वेळ लागला. तर हे तर मस्त वाक्य छोटंसं आहे. पोलीस हॅव नॉट ॲप्रिहेंडेड हर किलर. पोलीस हॅव नॉट ॲप्रिहेंडेड हर किलर. ॲप्रिहेंडेड पोलिसनी अजूनपर्यंत म्हटलं नाही, सॉरी, पोलिसनी तिच्या किलरला ॲप्रिहेंड केलं नाही आहे. ते काय केलं नाही आहे, पकडलं नाही आहे, अरेस्ट केलं नाही आहे. ॲप्रिहेंडेडचा अर्थ काय होतो, कुणाला अरेस्ट करणे, अरेस्ट समवन है ना. सिनॉनिम म्हणजे काय, मगाशी आपण हा शब्द पाहिला होता कॅप्टिव्ह. आपण याचा नाउन फॉर्म पाहिला होता, कुठला, कॅप्टिव्हिटी असा पाहिला होता ना. की तो व्यक्ती कॅप्टिव्हिटीमध्ये असल्यामुळे त्याला काय वाटत होतं, त्याला आयसोलेशनमध्ये असल्यासारखं वाटत होतं. आयसोलेशनवाल्या वाक्यामध्ये आपण हा कॅप्टिव्हिटी शब्द पाहिला होता. कॅप्टिव्हिटी म्हणजे पकडून ठेवणे. तर कॅप्टिव्ह हा त्याचा काय झाला, ॲडजेक्टिव्ह फॉर्म झाला. कशाचा, कॅप्टिव्हिटीचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म कॅप्टिव्ह झाला. इम्प्रिझन. प्रिझन हा नाऊन आहे ना. प्रिझन हा शब्द काय आहे, नाऊन. त्याचा व्हर्ब फॉर्म कोणता आहे, इम्प्रिझन, म्हणजे प्रिझनमध्ये टाकणे. ठीक आहे. आणि याचा अँटोनिम काय होईल, फ्री, मोकळं सोडून देणे. सोड, जाओ, जा, जिले अपनी जिंदगी, हे झालं सोडून देणे. ठीक आहे, लक्षात आलं. ॲप्रिहेंडेडचा अर्थ काय होतो, मग अरेस्ट करणे, पकडून ठेवणे. चलो नेक्स्ट. नेक्स्ट वर्ड वी हॅव इज पोकिंग. हा, याच्या प्रोनाउन्सिएशनवर लक्ष द्या. पोकिंग आहे हा ना. पोकिंग हा वर्ड बनला आहे पोक या शब्दापासून. पोक. पोकचा अर्थ आहे, वाक्य वाचा, कळेल. वाक्य वाचू आपण. व्हिएतनाम हॅज प्लेड द मेजर रोल. व्हिएतनाम हॅज प्लेड द मेजर रोल इन द रिसेंट इन्क्रीज इन रायनो पोकिंग. व्हिएतनामनी एक मोठा रोल प्ले केलाय म्हणते. कशामध्ये, जे इन्क्रीज झालाय. काय इन्क्रीज झालाय, रायनो पोकिंग. म्हणजे रायनो म्हणजे रायनोसोरस, बरोबर आहे. रायनोसोरसचं काय होत आहे,
पोकिंग होत आहे. पोकिंग काय म्हणजे ते रायनोसोरसला असा सिंगल हॉर्न नसतो, माहिती आहे ना, असा नाकावर हॉर्न असतो आणि तो हॉर्न तोडतात, कापतात आणि तो विकतात. याच्यासाठी रायनोसोरसला किल करतात, मारतात, हंट करतात, त्याला म्हणतात पोकिंग. हा प्रश्न आपल्याकडे पण खूप मोठा आहे. आपल्याकडे माहिती आहे ना, मेन तर विदर्भामध्ये आपल्याकडे टायगर रिझर्व्ह खूप आहे जवळ. जसं मेळघाट टायगर रिझर्व्ह आहे, ताडोबा टायगर रिझर्व्ह आहे, आपल्या यवतमाळलाच टिपेश्वर टायगर रिझर्व्ह आहे, टिपेश्वर अभयारण्य. इथे काय आहे, इथे टायगर्स मोठ्या प्रमाणात आहे. आता जिथे टायगर्स मोठ्या प्रमाणात, तिथे लोक काय करतात, त्या टायगर्सला किल करून त्याचे दात, त्याची स्किन आहे ना, हे सगळं काढून नेण्याचा आणि विकण्याचा प्रयत्न करतात. त्या लोकांना जे हे सगळं करतात त्यांना म्हटलं जातं पोकर्स. काय म्हटलं जातं त्यांना? पोकर्स. म्हणजे पोकर्स पोकिंग करतात. तर पोकिंग करणे म्हणजे काय? इल्लिगली हंट करणे. इल्लिगली हंट करणे. परमिशन नाही आहे तुम्हाला. वाघ मारायची परमिशन आहे का? नाही है ना. नरभक्षी जर एखादा वाघ वाघीण झाली तर मग तिला मारायची परमिशन देऊ शकतात, पण परमिशन नाही आहे. तर इल्लिगली हंट करणे किंवा पकडणे, बरोबर आहे. गेम ऑर फिश काही पण, हे त्याला जाऊ द्या, पण इल्लिगली काही पण हंट करणे. अँड ऑन अ लँड दॅट इज नॉट वन्स ओन. म्हणजे एक तर जागा स्वतःची नाही, आपल्या स्वतःचं जंगल आहे आणि त्या जंगलात तुम्ही कोणाला मारताय त्याला पोकिंग नाही म्हणत ना. सरकारी जागेवर जाणे किंवा दुसऱ्या कोणाच्या जागेत जाणे, मारणे, कोणाला म्हणजे कुठल्या जनावराला मारणे इज कॉल्ड पोकिंग. बरोबर आहे. पकडणे किंवा मारणे दोन्ही पोकिंग मध्ये येतं. ठीक आहे. याचा सिनोनिम काय असू शकतो? हंट हा सिनोनिम असू शकतो. आता हंट करून मारणे याला अपोजिट काय असणार आहे? पुन्हा सोडून देणे असाच होईल जास्तीत जास्त. ठीक आहे. पण हंट करणे हा वर्ड समजला. पोकिंग काय आहे? ठीक, चलो आगे चलते. हे पोकिंगवरनं आठवलं, मी पीजीच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि त्या पीजीच्या इंटरव्ह्यूमध्ये ते जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं मला, त्याच्यासाठी इंटरव्ह्यूज होते. माझं पीजी सिम्बायोसिसमध्ये झालं तर तिथे इंटरव्ह्यूज होते. तर त्या इंटरव्ह्यूजमध्ये आता माझं ग्रॅज्युएशन चिखलदरामध्ये झालं आहे. चिखलदरामध्ये जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा तिथे मेळघाट टायगर रिझर्व्ह जवळच होता. तर हा पोकिंग शब्दाने मला प्रश्न विचारला होता. मला विचारलं त्यांनी की व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन टायगर पोकिंग, असा त्यांनी प्रश्न विचारला. आणि सिरियसली सांगतो, मला तेव्हा पोकिंग माहीत नव्हतं आणि माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी काहीतरी आपला बडबड करत बसलो. मग मला त्यांनी लिटरली थांबवलं आणि म्हणे, डू यू सिरियसली नो व्हॉट इज पोकिंग? आय सेड सॉरी सर, आय डिडंट हिअर दी वर्ड प्रॉपरली. मग त्यांनी मला पोकिंग सांगितलं आणि दुसऱ्या सरांनी जे इंटरव्ह्यूमध्ये दुसरे बसले होते त्यांनी सांगितलं इट इज किलिंग ऑफ टायगर. मग मला जो मुद्दा लक्षात आला त्याच्यानंतर मग मी त्याचं उत्तर बरोबर दिलं. नशिबाने हा मला चान्स मिळाला. तुम्ही समजा इंटरव्ह्यूमध्ये असं काही झालं तर जोपर्यंत व्यवस्थित प्रश्न समजत नाही तोपर्यंत उगीच बडबड करावू नका. नशिबाने ते पॅनलमधले लोक चांगले होते, त्यांनी समजून घेतलं, मार्कही चांगलं दिले, सिलेक्शनही झालं माझं नंतर. पण तुम्ही अशी गडबड करू नका. पोकिंग हा शब्द तर मी कधीच विसरणार नाही, कारण तेव्हा माहीत नव्हता. ठीक, चलो नेक्स्ट वर्ड इज ट्रॉलिंग. हा वाक्य वाचू आपण, मग आपल्याला लक्षात येईल. द वेसल वॉज सीन ट्रॉलिंग द सीज नियर दी स्पॅनिश कोस्ट. द वेसल म्हणजे काय? शिप. वेसलचा अर्थ काय आहे? शिप. द शिप वॉज सीन ट्रॉलिंग द सीज. सीज म्हणजे समुद्रात है ना. ट्रॉलिंग द सीज नियर द स्पॅनिश कोस्ट. स्पॅनिश कोस्टच्या जवळ ते वेसल काय करत आहे? ट्रॉलिंग करत आहे. ट्रॉलिंग करत आहे म्हणजे काय? तर याच्यासाठी ट्रॉल या शब्दाला पहिले समजावं लागेल आपल्याला. ट्रॉल है ना. तुम्ही इथे पाहिलं फिशिंग, हे मिनिंग दिलाय वर्ब बाय ट्रॉलिंग. फिशिंग युझिंग अ ट्रॉल नेट. नेट समजते ना, जाळी. तर ही ट्रॉल नेट असते. ट्रॉल नेट थोडीशी वेगळी आहे. वेगळी म्हणजे कशी? की समजा एखादी अशी शिप आहे समजा. आता या शिपमधनं जी नेट टाकली जाते ती नेट अशी पूर्ण इथे राऊंड अशी राहते है ना. आणि ही डीप सी मध्ये म्हणजे समुद्राच्या आत असते. याला इकडे वेट बांधलेले असतात. वेट, दगड किंवा कुठले तरी वेट, दगड वगैरे बांधले असतात. त्याच्यामुळे ती
समुद्राच्या आत जाते. आपण जी फिशिंग नेट अशी पाहिली आहे रेग्युलरली, ती कशी असते, अशी वरून टाकतात ती आहे ना पाण्यात, ही अशी समुद्राच्या आत सोडतात आणि मग ते पूर्ण असं काढून, म्हणजे ते पूर्ण असं असं काढून मग अशी वर आणतात. तर ती जी नेट असते त्याला म्हणतात ट्रॉलिंग नेट. ही ट्रॉलिंग नेट डीप सी मध्ये, म्हणजे जिथे समुद्र खूप खोल आहे, आपल्या लँडपासून जास्त डीप, जेव्हा दूर आपण समुद्रात जातो तिथे या ट्रॉल नेट्स वापरल्या जातात. तर याला म्हणतात ट्रॉल नेट, आणि या ट्रॉल नेटनी फिशिंग करणे त्याला म्हणतात ट्रॉलिंग. ठीक आहे. पण याला आता ही तर ऍक्टिव्हिटी रेग्युलर झाली, ट्रॉलिंग करतात. पण याच शब्दाला दुसऱ्या अर्थाने पण वापरतात. याचा दुसरा जो अर्थ आहे तो आहे सर्चिंग थरोली, म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी सर्च करणे, त्याला सुद्धा ट्रॉलिंग म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आता हे तर ॲक्च्युली ट्रॉलिंग करणं झालं. अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. जसं द पोलीस वॉज ट्रॉलिंग हिज हाऊस फॉर एव्हिडन्स. पोलिसने काय केलं, पोलीस त्याच्या पूर्ण घराला थरोली सर्च करत होते एव्हिडन्ससाठी. तर इथे ट्रॉलिंगचा अर्थ टू सर्च थरोली असा आहे, आणि इथे ट्रॉलिंगचा अर्थ शब्दशः ट्रॉल नेटवरून ट्रॉलिंग आले. लक्षात आलं? चलायचं पुढे नेक्स्ट वर्डवर. नेक्स्ट आय थिंक हा शेवटचा वर्ड असेल आपला आजचा 10वा. माय कार वॉज पार्क्ड इन नो पार्किंग झोन, सो द पोलीस इम्पाउंडेड इट. माझी कार नो पार्किंग झोनमध्ये होती, म्हणून पोलिसनी त्याला काय केलं, इम्पाउंड केलं. म्हणजे काय केलं असेल, घेऊन गेले, म्हणजे जप्त केलं असेल, कॉन्फिस्केट केलं असेल, सीज केलं असेल असं. तर इम्पाउंड करणे म्हणजे काय, जप्त करणे, जप्त करणे है ना, म्हणजेच टू टेक पोझेशन बाय लॉ. म्हणजे गाडी माझी आहे पण पोझेशन पोलिसांकडे आहे, सध्या नाही आहे, पण तरी अशा केसमध्ये नो पार्किंग झोनमध्ये होती, पोलीस उचलून घेऊन गेले, तर दॅट इज कॉल्ड इम्पाउंडिंग. किंवा त्यालाच दुसरा शब्द काय आहे, कॉन्फिस्केट करणे है ना, जप्त करणे किंवा सीज करणे, याला सुद्धा इम्पाउंडिंगच म्हणतात. आणि याचा अँटोनिम काय होईल, फ्री करणे, सोडून देणे, रिलीज करणे, पुन्हा सोडून देणे, हे याचे अँटोनिम असू शकतात. आला लक्षात? इम्पाउंडेड हा शब्द समजला. चला जाता, आय होप हेच बहुतेक 10 आहे. लेट मी सी इफ वी हॅव नो. तो हे जे होते हे आपले 10 शब्द होते. तुम्हाला काय करायचं आहे, या 10 शब्दांपैकी जर कुठल्या सेंटेन्सचं तुम्हाला वाक्य स्वतः बनवता आलं तर बनवा आणि कमेंटमध्ये टाका. कमेंटमध्ये मला नक्की सांगाल या पद्धतीने घेतलेले शब्द तुम्हाला व्यवस्थित कळले की कालची सिस्टीम बेटर होती. ठीक आहे, चलो आगे चलते. आता पुढे जो आहे तो आहे आपला आजचा द हिंदू या न्यूजपेपरमधनं घेतलेला एडिटोरियल. आय विल गिव्ह यू सम टाइम टू रीड. वाचा तुम्ही शांतपणे. नंतर खाली काही क्वेश्चन्स आहे, त्या क्वेश्चन्सचे आन्सर आज मी नाही सांगणार आहे, आज तर नाहीच सांगणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये याचे उत्तरं सांगेल मी तुम्हाला. पण आज तुम्हाला याचे उत्तरं स्वतः मला कमेंट करून द्यायचे आहे. 5 प्रश्नाचे उत्तरं द्यायचे आहे. मी तुमचे आन्सर्स करेक्ट आहे की नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक, चलो रीड.
वाचलं? ठीक आहे, बघायचं आता. आय होप एकदा वाचलं असेल, बाकी आपण सोबत वाचतो त्याच्यात होईलच पुन्हा. ठीक, चलो. काय म्हटलंय, पहिले तर तुम्हाला टॉपिकचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, टॉपिकचं नाव काय आहे? नेट डॅमेज ऑन द फिशरीज डिस्प्यूट इंडिया अँड श्रीलंका. इंडिया आणि श्रीलंकामध्ये फिशरीजच्या बाबतीत काहीतरी डिस्प्यूट आहे, त्याच्यामुळे काय नेट डॅमेज होत आहे, पूर्ण डॅमेज आहे ना, ते बघावं लागणार आहे. ठीक आहे, तर वाक्य पासून आता मेन पॅसेज सुरू करू. द रिझम्पशन ऑफ फिशिंग ऑफ इंडियाज ईस्टर्न कोस्ट. रिझम्पशन म्हणजे पुन्हा सुरू होणे, रिझ्यूमवरनं रिझम्पशन आलं. द रिझम्पशन ऑफ फिशिंग ऑफ इंडियाज ईस्टर्न कोस्ट. ऑफ इंडियाज ईस्टर्न कोस्ट म्हणजे काय? भारताच्या ईस्टर्न जी कोस्ट आहे त्या ईस्टर्न कोस्ट पासून दूर इकडे. ऑफ कोस्ट म्हणजे कोस्टच्या पलीकडे पाण्यात. ऑफ द ईस्टर्न कोस्ट इन्क्लुडिंग द पाक बे. पाक बे नावाची एक जागा आहे. जसा इकडे आहे आपला बे ऑफ बेंगॉल, इकडे आहे पाक बे है ना, तर हा पाक बे, इन्क्लुडिंग पाक बे. आफ्टर द ॲन्युअल 16 डे बॅन ऑन फिशिंग. हे रिझ्यूम झाली कशानंतर? 61 डे बॅन ऑन फिशिंग. 61 डेचा बॅन होता फिशिंगवर, त्याच्यानंतर आता फिशिंग पुन्हा सुरू झाली आहे. तर त्याच्यामुळे काय झालं? हॅज लेड टू डेथ ऑफ अ सेलर. व्हॉट हॅज लेड टू द डेथ ऑफ अ सेलर? द रिझम्पशन ऑफ फिशिंग है ना. इट हॅज लेड टू द डेथ ऑफ अ सेलर. सेलर म्हणजे समुद्रात प्रवास करणारा व्यक्ती, त्याला सेलर म्हणतात है ना. फ्रॉम द श्रीलंकन नेव्ही. श्रीलंकाच्या नेव्हीचा एक सेलर होता, म्हणजे समुद्रात प्रवास करणारा व्यक्ती, नेव्हीचा व्यक्ती पुन्हा है ना, तो ही डाईड. द श्रीलंकन नेव्ही हॅड कॅरीड आउट अन ऑपरेशन ऑन June 25 मॉर्निंग. श्रीलंकन नेव्हीने काय केलं होतं? 1 जून 25 मॉर्निंगला एक ऑपरेशन केलं. कशासाठी? टू चेस अवे अ क्लस्टर ऑफ इंडियन पोकिंग ट्रॉलर्स. आता दोन शब्द आज पाहिलेले इथे आले, इथंच घेतले होते तर इथे येणारच होते. ठीक आहे, हां. काय केलं? श्रीलंकन नेव्ही हॅड कॅरीड आउट अन ऑपरेशन ऑन June 25 मॉर्निंग टू चेस अवे क्लस्टर ऑफ इंडियन पोकिंग ट्रॉलर्स. पोकिंग म्हणजे इलिगली शिकार करणारे. आता हे मासोळ्यांचे शिकार करणारे असतील है ना. पोकिंग ट्रॉलर्स म्हणजे जे ट्रॉलिंग नेट घेऊन ट्रॉल करायला चालले, बरोबर आहे. यांच्याकडे ट्रॉलिंग नेट, तर हे समुद्रात फिशिंग करत होते, इलिगली फिशिंग करत होते. पोकिंग करत होते म्हणजे फिशिंग इलिगली करत होते, एवढं लक्षात ठेवा. तर त्यांना चेस करण्याचा प्रयत्न केला. चेस करण्याचा म्हणजे पाठलाग करण्याचा. आणि क्लस्टर ऑफ इंडियन पोकिंग ट्रॉलर्स म्हणजे क्लस्टरचा अर्थ काय होतो? क्लस्टर म्हणजे ग्रुप, एक ग्रुप होता पूर्ण. बरं, कुठे हे इलिगली करत होते? तर कुठे करत होते? इन श्रीलंकन वॉटर्स. म्हणजे भारताच्या बाउंड्री, ही भारताची बाउंड्री असेल समुद्रातली, आणि त्याच्यानंतर इथे श्रीलंका आहे, तर ही श्रीलंका आणि भारताच्या मधली बाउंड्री. तर हे फिशरमॅन बाउंड्री पार करून श्रीलंकेच्या समुद्रात गेले. श्रीलंकेचा जो समुद्राचा पार्ट आहे त्याच्यात गेले. इन श्रीलंकन वॉटर्स ऑफ काय? कनकेसंथुराई नावाची एक जागा आहे, नियर जाफना. जाफना त्यांचं एक मोठं शहर आहे, तिथे एक जागा आहे कनकेसंथुराई, तिथे हे पोहोचले. ठीक आहे. अ ट्रॉलर व्हेसल म्हणजे एक अशी शिप जी ट्रॉलिंग करते. आता आपण ट्रॉलिंग बघितलं. वॉज इम्पाउंडेड. बघा, इम्पाउंडेड पण हा शब्द आला. इम्पाउंडेड म्हणजे काय? कॉन्फिस्केट केली, सीज केली. द ट्रॉलर व्हेसल वॉज इम्पाउंडेड म्हणजे कॉन्फिस्केट केली. अँड 10 फिशरमॅन ॲप्रिहेंडेड. ॲप्रिहेंडेड पण बघितला म्हणजे अरेस्ट करणे. तर एक ट्रॉलर व्हेसलला कॉन्फिस्केट केलं, पकडलं, आणि 10 फिशरमॅनला अरेस्ट केलं. ऑफ हुम 8 वेअर फ्रॉम तामिळनाडू. 8 लोक त्यातले तामिळनाडूचे, अँड द रेस्ट फ्रॉम आंध्र प्रदेश, बाकीचे आंध्र प्रदेशचे. देअर हॅव ऑल्सो बीन सेव्हरल केसेस ऑफ इंडियन म्हणजे मुख्यतः तामिळनाडूचे इंडियन फिशरमॅन डाईंग टू. सेव्हरल केसेस अशा झाल्या, इथे तर श्रीलंकन नेव्हीचा सेलर गेला, पण इंडियन फिशरमॅन मोस्टली फ्रॉम तामिळनाडू ते पण त्याच्यात गेले आहे, म्हणजे त्यांची पण डेथ झाली आहे. द तामिळनाडू चीफ मिनिस्टर
MK स्टॅलिन sought the intervention of the external affairs minister S जयशंकर. MK स्टॅलिननी सॉट केलं. सॉट म्हणजे सीकचा पास्ट टेन्स, सीक म्हणजे बघणे, सॉट म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून पाहिलं. त्यांना काय म्हणून पाहिलं? इंटरव्हेन्शनसाठी म्हटलं त्यांनी. इंटरव्हेन्शनचा अर्थ होतो मध्यस्थी, की तुम्ही मध्यस्थी करा. कोणाला रिक्वेस्ट केली मध्यस्थी करायसाठी? एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर यांना. कशासाठी मध्यस्थी करायची आहे? इन रिलीजिंग दी व्हेसल. एक तर ते व्हेसल रिलीज करा, कारण शिपच नाही राहणार तर फिशिंग कुठून करेल, बरोबर आहे. टू रिलीज द व्हेसल अँड द मेन. नुसतं व्हेसलच नाही, माणसांनाही रिलीज करा, नाही तर व्हेसल रिलीज करून माणसं कुठे जातील, है ना. तो रिलीज द व्हेसल अँड द मेन. इन हिज रिप्लाय सेंड टू द चीफ मिनिस्टर. म्हणजे रिप्लाय कोणी केला? एस जयशंकर यांनी रिप्लाय केला. इन हिज रिप्लाय सेंड टू द चीफ मिनिस्टर ऑन थर्सडे. थर्सडेला हा रिप्लाय आला. मिस्टर जयशंकर सेड द इंडियन हाय कमिशन हॅड बीन सीकिंग. आता पुन्हा इथे सीकिंग आला. हॅड बीन सीकिंग दी अर्ली रिलीज. तिथे अर्ली आहे, इथे जो शब्द आहे तो अर्ली आहे. हा, त्याला वर घेऊनच. So had been seeking the early release of 34 fishermen. काय म्हटलंय? इंडियन हाय कमिशन बघतच आहे त्या गोष्टीकडे, उलट मागणी करत आहे. काय मागणी करत आहे? ती अर्ली रिलीज करा, लवकर सोडा. कोणाला? 34 फिशरमॅन इन ज्युडिशियल रिमांड. म्हणजे ज्यांना अरेस्ट केलं आहे, ज्युडिशियल रिमांडमध्ये आहेत ते. अँड 6 अदर्स. अजून 6 लोक हू वेअर सर्व्हिंग सेंटेन्सेस. अजून 6 लोक जे काय करत आहे? सेंटेन्सेस सर्व करत आहे. म्हणजे ज्यांना शिक्षा सुनावली आहे आणि ते सेंटेन्सेस सर्व करत आहे, अशा लोकांना काय करायला सांगितलंय? लवकर सोडा म्हणून रिक्वेस्ट केली आहे, किंवा याच्याकडे सिरियसली लक्ष दिल्या जात आहे, असं कोणाचं म्हणणं आहे? एस जयशंकरचं. आणि याच्याकडे लक्ष कोण देत आहे? इंडियन हाय कमिशन. ठीक, तर हा झाला फर्स्ट पॅरेग्राफ. आता मी तुम्हाला सेकंड पॅरेग्राफ वाचायला देतो, तुम्ही तो वाचा. मग आपण तिसऱ्या पॅराग्राफकडे जाऊ. तिसरा छोटासा आहे, हा सेकंड वाचून घ्या. ठीक, वाचलं? चालायचं पुढे. हां, काय म्हटलं आता? थोडंसं आता काय म्हटलंय? दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर द 2 कंट्रीज. 2 देश कोणते जो इन्व्हॉल्ड आहे? इंडिया आणि श्रीलंका. दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर 2 कंट्रीज टू रिवाइव्ह निगोसिएशन्स प्रोसेस. रिवाइव्ह म्हणजे पुन्हा सुरू करणे. निगोसिएशन करणारा, निगोसिएशन म्हणजे माहिती आहे ना, बातचीत करना और उसमें से हल निकालना, है ना, बोलणे आणि त्याच्यातनं
रस्ता काढणे. तर ही निगोसिएशनची जी प्रोसेस आहे याला पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. एक्सक्लुझिव्हली टू डील विथ फिशरीज डिस्प्यूट. ते फिशरीजमध्ये जे डिस्प्यूट आहे ते तरी ऑन प्रायोरिटी पहिले सॉल्व्ह करायला पाहिजे है ना. इस्पेशली म्हटलं आहे एक्सक्लुझिव्हली टू डील विथ निगोसिएशन पहिले फिशरीजला सॉल्व्ह करण्यासाठी व्हायला पाहिजे, फिशरीजचे डिस्प्यूट. विच बिकेम ॲग्रेवेटेड. ॲग्रेवेटेड म्हणजे ॲग्रेवेटेडचा अर्थ होतो सिरियस होणे है ना. खूप जास्त पहिले साधं असणं काहीतरी आणि नंतर सिच्युएशन ॲग्रिवेट होणे म्हणजे ती जास्त सिरियस सिच्युएशन होऊन जाणे. विच बिकेम ॲग्रिवेटेड इन द वेक ऑफ 1974-1976 बायलॅटरल ॲग्रीमेंट्स. इन द वेक ऑफ म्हणजे यांच्यामुळे, असं कशामुळे, बायलॅटरल ॲग्रीमेंट्स जे झाले होते टू डिमार्केट देअर मॅरीटाईम बाउंड्री लाईन्स. डिमार्केट, आता हा डिमार्केट शब्द आला. डिमार्केट म्हणजे बाउंड्रीज आखणे, त्याला म्हणतात डिमार्केट. बरं, बाउंड्रीज आखून देणे त्याला म्हणतात डिमार्केट है ना. जसं फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर एक स्टेट होता पहिले आंध्र प्रदेश, बरोबर आहे. मग 2 स्टेट करायचे ठरले, एक तेलंगणा एक आंध्र प्रदेश असं करण्याचं ठरलं. तर मग मध्ये कोणीतरी बाउंड्री आखली असेल ना, तर ती जी बाउंड्री आहे त्याला म्हणतात डिमार्केट करणे. म्हणजे बाउंड्री आखण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात डिमार्केट करणे. तो डिमार्केट देअर मॅरीटाईम बाउंड्री लाईन्स 1974 आणि 76 मध्ये 1974 एंड 1976 में क्या हुआ था, इसमें 2 कंट्रीज की बाउंड्री को मार्क किया गया था कि ये बाउंड्रीज है. और उसके बाद क्या हुआ, अब बाउंड्री जब बाउंड्री नहीं थी, जेव्हा बाउंड्री नव्हती तेव्हा काय आपले फिशरमॅन तिकडे जायचे, त्यांचे फिशरमॅन इकडे यायचे. बाउंड्रीज आखल्यानंतर काय झालं, आमच्या इकडे यायचं नाही तिकडे जायचं नाही. तिथून हे डिस्प्यूट सिरियस झाले, विषय सिरियस झाला. मिस्टर स्टॅलिन कोण आहे, चीफ मिनिस्टर ऑफ तामिळनाडू, हॅज डन वेल टू रिमाइंड मिस्टर जयशंकर. यांनी मिस्टर जयशंकरला आठवण करून देण्यात एक गोष्ट चांगली गेली, म्हणते की आठवण करून दिली का, की टू कन्व्हीन अ मीटिंग ऑफ जॉईंट वर्किंग ग्रुप. टू कन्व्हीन अ मीटिंग, कन्व्हीन म्हणजे मीटिंग बोलवणे, की तुम्ही एक मीटिंग बोलवा. कोणाची मीटिंग बोलवा, जॉईंट वर्किंग ग्रुपची मीटिंग बोलवा, असं त्यांना आठवण दिली की बाबा तुम्ही एक काम करू शकता की जॉईंट वर्किंग ग्रुप जो असतो त्याची मीटिंग बोलवा. आणि ही मीटिंग कधी झाली होती शेवटची, लास्ट हेल्ड, ती पण व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन झाली होती. लास्ट हेल्ड ओव्हर 2 years अगो, 2 वर्ष आधी ती मीटिंग झाली. म्हणजे 2 वर्षापासून मीटिंग झाली नाहीये ही आठवण त्यांनी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर यांना करून दिली. द ॲक्ट्स ऑफ इंडियन फिशरमॅन क्रॉसिंग द इंटरनॅशनल मॅरीटाईम बाउंड्री लाईन आर क्लिअरली इलिगल. ही गोष्ट तर एक्सेप्ट करण्यासारखी आहे. काय की भारतीय जी ॲक्ट्स आहे, ॲक्ट्स ऑफ व्हॉट, ॲक्ट्स ऑफ इंडियन फिशरमॅन क्रॉसिंग द इंटरनॅशनल मॅरीटाईम बॉर्डर्स. 2 देशांच्या मध्ये, भारत आहे श्रीलंका आहे, यांच्यामध्ये बाउंड्री आहे समजा, बरोबर. ठीक आहे, हे बघा भारत आहे श्रीलंका आहे यांच्यामध्ये बाउंड्री आहे. आपले फिशरमॅन इकडे जाणे इज इलिगल, हे तर आहेच, हे तर एक्सेप्टच करावं लागेल आहे ना. फिशरमॅन क्रॉसिंग द इंटरनॅशनल मॅरीटाईम बाउंड्री लाईन आर क्लिअरली इलिगल. मॅरीटाईमचा अर्थ आहे समुद्री, समुद्रातली बाउंड्री लाईन. फॅक्टर्स रिलेटिंग टू इज इलिगल है ना. फॅक्टर्स रिलेटिंग टू प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज कॅनॉट बी डिलिंक्ड फ्रॉम द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रिझर्वेशन ऑफ द मॅरीटाईम इकोसिस्टम. ठीक आहे, आता याचं काय म्हटलंय, एक तर गोष्ट यांनी सांगितली आहे बा, इंडियन फिशरमॅन इंटरनॅशनल बाउंड्रीच्या तिकडे गेले, ही ॲक्ट कशी आहे, इलिगल आहे. पण यांचं म्हणणं काय आहे की जे फॅक्टर्स आहे, कशाचे फॅक्टर्स, रिलेटिंग टू प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज. लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज म्हणजे त्यांच्या पोटापाण्याचाही प्रश्न आहे ना फिशरमॅनचा. त्यांना जर ते ज्या भागात आहे त्या भागात फिशिंग करून फिशेस मिळत नसतील तर त्यांना अजून डीप जावं लागेल, अजून दूर जावं लागेल. तर हे त्यांना करावं लागू शकतं. याला तुम्ही वेगळं करू शकत नाही, डिलिंक्ड करू शकत नाही. डिलिंक्डचा अर्थ आहे सेपरेट करणे.
याला तुम्ही काय नाही करू शकत, डिलिंक नाही करू शकत, वेगवेगळं करू नाही शकत. पण कशापासून वेगळं नाही करू शकत? फ्रॉम द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिझर्वेशन ऑफ मॅरीटाईम इकोसिस्टम. म्हणजे याला तुम्ही पहा, इथे दोन प्रश्न आहे, त्याला तुम्ही वेगळं नाही करू शकत. कोणते? एक फिशरमॅनचा पोटा पाण्याचा प्रश्न, त्याला पोटा पाण्याची सोय झाल्याशिवाय तू जगू शकत नाही, बरोबर आहे. दुसरं, समुद्राची जी एक इकोसिस्टम आहे की त्याच्यात फिशेस लिमिटेड नंबरमध्ये आहे, बरोबर आहे. तिथली पण एक जीवसृष्टी आहे, तर त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. दोन्ही सस्टेनेबल असल्या पाहिजे. म्हणजे याच्या भरोशावर तो आणि त्याच्या भरोशावर हाय, तर दोघंही बॅलेन्स सिस्टीम मध्ये राहायला हवे है ना. तर याला तुम्ही वेगळं करू शकत नाही असं यांचं म्हणणं आहे. अ ग्रॅज्युअल रिप्लेसमेंट ऑफ बॉटम ट्रॉलर्स being used by the तामिळनाडू फिशरमॅन इज अ मस्ट. हे जे बॉटम ट्रॉलर्स आहे, म्हणजे जे डीप सी साठी मोठे मोठे ट्रॉलर्स घेऊन फिशिंग करता, याला तर रिप्लेस करायलाच पाहिजे. पण याचं रिप्लेसमेंट कसं आहे? ग्रॅज्युअल. मी अचानक म्हटलं की उद्यापासून ट्रॉलर्स वापरायचे नाही, तर चालेल का? नाही, हळूहळू लोकांना ते बदलायला सांगा. बट द फिशर फोक रिक्वायर टाइम टू प्रिपेअर फॉर डायव्हर्सिफिकेशन. जर तुम्ही नवीन काही आणत असाल तर त्याला प्रिपेअर करायला वेळ लागेल. डीप सी फिशिंग, मरीन केज फार्मिंग, सीवीड कल्टिवेशन हे वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आहे. कशाचे? उत्पन्नाचे अजून वेगळे साधन आहे. कोणते कोणते आहे? एक तर तुम्ही अजून खोलवर जाऊन डीप सी फिशिंग करा, किंवा मरीन केज फार्मिंग करा, किंवा सीवीड कल्टिवेशन करा, अँड प्रोसेसिंग करा त्याचं, अँड सी रँचिंग करा. तर हे वेगवेगळे ऑप्शन्स अजून ऑथरनी इथे दिलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट, the experiences of the deep sea fishing project being executed by the Union and Tamil Nadu governments are clear enough to conclude that it is a failure. यांचे जे अनुभव आहे डीप सी फिशिंग मध्ये, एक तर तमिळनाडू सरकारचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे दोघांचे अनुभव असे आहे की हे, म्हणजे दोघांचे अनुभव असे आहे की हा जो प्रोजेक्ट आहे हा कसा आहे? हा फेलियरवाला आहे, म्हणजे हा सक्सेसफुल होऊ शकत नाही असं याचं म्हणणं आहे. तर आता छोटासा हा पॅरेग्राफ आहे, एवढा वाचून घ्या, मग आपण क्वेश्चन आन्सर्सकडे जाऊ. ठीक, थांबायचं. जर मी जास्त मध्ये थांबवत असेल ना, तर अशा वेळेस जरा पॉज करून घेत जा आणि मग वाचून घेत जा. ठीक आहे. ठीक, चलो आता या पार्टवर येऊ. इथे काय म्हटलंय? आफ्टर नियरली 7 years ऑफ इम्प्लिमेंटेशन. काय 7 वर्षाचं इम्प्लिमेंटेशनचे आता याच्या आधी आपण पाहिलं ते, बरोबर आहे की स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे तमिळनाडू गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी मिळून जो प्रोजेक्ट केला होता तो फेल्युअर होता. ते कधी कळलं? आफ्टर 7 years ऑफ इम्प्लिमेंटेशन ओनली 61 डीप सी फिशिंग व्हेसल्स हॅव बीन हँडेड ओव्हर टू बेनिफिशरीज. डीप सी फिशिंग व्हेकल्स, डीप सीचा अर्थ होतो हे जी भारताची बाउंड्री आहे तिथून इकडे डीप सी नाही आहे, ते इतकं दूर जा की तुम्ही जास्त दूर जाऊन, इकडे देशही नाही आहे कुठला, तुम्ही जास्त दूर जाऊ शकता. समुद्रात जास्त खोल गेले की तिथून फिशिंग करा, तुम्ही कोस्टलाईनच्या जवळ करण्यापेक्षा दुरून करा. तर याच्यासाठी एक प्रोजेक्ट ऑलरेडी राबवला, याच्यासाठी त्यांना नवीन वेसल्स दिल्या गेले, म्हणजे नवीन शिप्स अशा की ज्या मुद्दाम त्या स्पेशली डीप सीच्या फिशिंगसाठी बनल्या आहे.
तर अशा ज्या फिशिंगच्या व्हेसल्स आहे त्या फक्त मागच्या 7 वर्षात फक्त किती दिल्या, 61 फक्त व्हेसल्स दिल्या असं यांचं म्हणणं आहे. हॅव बीन हँडेड ओव्हर टू बेनिफिशरीज विथ 19 मोर अंडर कन्स्ट्रक्शन, आणि 19चं कन्स्ट्रक्शन अजून सुरू आहे. ठीक आहे, म्हणजे टोटल ते किती होतील 61 आणि 19 मिळवले तर 80 होतील जास्तीत जास्त. इट वुड बी थॉटफुल, हे विचार करण्यासारखं आहे, इफ द युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट क्लब्स दी प्रोजेक्ट विथ अन ऑल इंडिया प्रोग्राम. युनियन गव्हर्नमेंट याला ऑल इंडिया प्रोग्राम सोबत क्लब करायला पाहिजे, याच्यावर विचार करायला पाहिजे. हेअर द युनिट कॉस्ट ऑफ अ डीप सी फिशिंग व्हेकल इज 40 lakhs हायर. इथे काय आहे, फिशिंग व्हेकल जे असतं म्हणजे एका फिशिंग व्हेकलची युनिट कॉस्ट म्हणजे एका फिशिंग व्हेकलची कॉस्ट ही 40 लाखांनी जास्त आहे. तिथे क्लब करायचा विचार करायला पाहिजे. ॲटलिस्ट टू गेट अ बेटर रिस्पॉन्स इव्हन ॲट धिस स्टेज, याही स्टेजला एक चांगला रिस्पॉन्स त्यांनी मिळू शकतो असं ऑथरचं म्हणणं आहे. द युनिट कॉस्ट ऑफ डीप सी फिशिंग व्हेसल अंडर दी सेंट्रल स्टेट प्रोजेक्ट, सेंट्रल आणि स्टेटच्या प्रोजेक्टमध्ये या युनिट कॉस्टची जी किंमत आहे ती 80 लाखाची आहे, 80 lakhsची आहे. म्हणून हे काय म्हणत आहे, युनियन गव्हर्नमेंटनी ऑल इंडिया प्रोग्राममध्ये या प्रोजेक्टला आता क्लब करायला पाहिजे. आणि हे आता कन्क्लुडिंग सेंटेन्सेस असतात है ना, शेवटचे 3-4 सेंटेन्स. न्यू दिल्ली अँड कोलंबो कॅन डिव्हाइस ॲडिशनल स्कीम्स, अजून नवीन स्कीम्स बनवायला पाहिजे, टू हेल्प दी नॉर्दर्न प्रोव्हिन्सेस फिशरमॅन इवन मोर. नॉर्दर्न प्रोव्हिन्समध्ये जे फिशरमॅन असतात त्यांच्यासाठी तर विशेष अजून स्कीम्स बनवण्याची गरज आहे. बट व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दॅट, जास्त महत्त्वाचं काय आहे, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दॅट दी टू कंट्रीज, दोन्ही देश, रिप्रेझेंटेटिव्स ऑफ फिशिंग कम्युनिटीचे रिप्रेझेंटेटिव्स अँड ऑफिशियल्स फ्रॉम तामिळनाडू अँड नॉर्दर्न प्रोव्हिन्स म्हणजे तिकडचा पार्ट, श्रीलंकेचा नॉर्दर्न प्रोव्हिन्स, अँड द नॉर्दर्न प्रोव्हिन्स शुड मीट सून टू फाइंड अ वे आउट ऑफ डिस्प्यूट. हे सगळ्या लोकांनी एकत्र एका टेबलवर येऊन चर्चा, सगळ्या लोकांनी एका टेबलवर येऊन चर्चा करायला पाहिजे की मार्ग कसा निघेल. ठीक, सो दिस इज व्हॉट वी हॅव इन दी पॅराग्राफ, इन दी पॅसेज. आता हे एडिटोरियल तर आय थिंक तुम्हाला आता पूर्ण कळलं असेल. आता काय करणार आहे, मी तुम्हाला देणार आहे क्वेश्चन्स, पण आज मी तुम्हाला क्वेश्चन्सचे आन्सर सांगणार नाही आहे. मी तुम्हाला याचे उत्तरं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तुम्हाला याचे उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ठीक आहे, क्वेश्चन बघून घ्या, वाचून घ्या. पहिला क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू पॅसेज विच टू थिंग्स कॅनॉट बी सेपरेटेड. 1 मिनिट, इथे जरा गडबड झालेली दिसते आहे, पण करेक्ट करून घेऊ. हा TO2 नाही पाहिजे, इथे TWO2 पाहिजे. विच टू थिंग्स कॅनॉट बी सेपरेटेड असा क्वेश्चन आहे. आणि ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला 1 2 3 4 ऑप्शन्स वाचा आरामात, आणि नंतर यांच्यापैकी खाली ऑप्शन्स द्या. 1 and 2 सेपरेट नाही करू शकत, 2 and 4 नाही करू शकत, 1 and 3 की 1 and 4 की सगळेच आहे जे सेपरेट नाही करू शकत असं. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द पॅसेज अर्ली रिलीज ऑफ हाऊ मेनी फिशरमॅन इन टोटल इज सॉट बाय द इंडियन हाय कमिशन. इंडियन हाय कमिशननी टोटल किती फिशरमॅनच्या रिलीज साठी रिक्वेस्ट केली आहे, टोटल किती फिशरमॅन, याच्याकडे लक्ष द्याल आणि मग याचं उत्तर तुम्ही मला टाका. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर ठेवा, सांगा. तिसरा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅन बी यूज टू रिप्लेस द वर्ड इन बोल्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्समध्ये इम्पाउंडेड हा वर्ड बोल्डमध्ये दिला आहे. आपण आज इम्पाउंडेड हा वर्ड ते व्होकॅब्युलरीमध्ये पण बघितला आणि आता एडिटोरियलमध्ये पण बघितला. तुम्हाला याचा सिनोनिम सांगायचा आहे तो त्याला रिप्लेस करू शकेल. हे मला माहिती आहे की आता तुम्हाला याचा सिनोनिम खूप इझी येऊन जाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 दोन्ही इथेच दिलेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज.
पॅसेजच्या कंटेक्स्टमध्ये कुठली गोष्ट बरोबर नाही आहे. ए बी सी आणि डी ऑप्शन्स आहे. ऑल आर ट्रू हे पण ऑप्शन आहे, म्हणजे नन ऑफ दिस सारखं. तर ए बी सी डी पैकी कुठलं नॉट ट्रू असेल तर ते सांगा, नाही तर सगळेच ट्रू आता असेल तर ई वाला उत्तर असू शकतं. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी मी आत्ताच शब्द सांगितला तुम्हाला, डिमार्केट. तुम्हाला डिमार्केटचा अपोजिट करायचा आहे, सॉरी अपोजिट सांगायचा म्हणजे अँटॉनिम सांगायचा आहे. ठीक आहे, सांगू शकाल? मला माहिती आहे तुम्ही सांगू शकता. कमेंट बॉक्समध्ये उत्तरं टाका. जबाबदारी घ्या, थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि उत्तरं सांगा. ठीक आहे. लेट अस नाऊ सॉल्व सम एरर डिटेक्शन क्वेश्चन्स. इथे काही आता एरर डिटेक्शनचे क्वेश्चन आहे, आज आपण ते सॉल्व करू. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या आर्टिकल्सवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगेल. आज तुम्हाला द्यायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स, सीमा इज नॉट स्मार्टर देन माय ब्रदर व्हेन इट कम्स टू प्लेइंग चेस. वाचा तुम्ही, पहिले तुम्ही आन्सर काढून घ्या तुमचं, मग मी सांगतो. सीमा इज नॉट स्मार्टर दॅन माय ब्रदर व्हेन इट कम्स टू प्लेइंग चेस. लक्ष द्या, सीमा इज नॉट, जेव्हा डिग्रीवाला शब्द येतो ना तेव्हा दोन गोष्टी चेक करायच्या. एक तर डिग्रीवाला वर्ड चेक करा आणि दुसरा त्याच्याशी रिलेटेड वर्ड. जसा हा कंपॅरेटिव्ह डिग्री आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्री सोबत अदर वर्ड जो लागत असतो त्या अदर वर्ड असतो दॅन. इथे देन आला आहे, आपल्याला पाहिजे दॅन हा शब्द. ठीक आहे, तर हे असं पाहिजे, सीमा इज नॉट स्मार्टर दॅन माय ब्रदर. ठीक आहे, तर बी वाला ऑप्शन इज इनकरेक्ट. ठीक आहे. उद्या आपण फिलर्सवाले पण काही क्वेश्चन्स घेऊ लागेल, तर आज स्पॉटिंग एरर्स घेऊन घेऊ. नेक्स्ट, एव्हरी एम्प्लॉई ऑफ द कंपनी वेअर गिव्हन 2 bedroom फ्लॅट ॲज दिवाळी बोनस. बापरे, प्रत्येक एम्प्लॉईला 2 bedroomचा फ्लॅट मिळाला दिवाळी बोनस. वा. हां, वाचा बरं मग. असला ना, बघा सांगा एरर कुठे आहे. त्या क्वेश्चनचा एरर एकदम पटकन क्लिक झाला पाहिजे आता. म्हणजे आज बघितला ना, याच्या पुढे जर असा क्वेश्चन आला तर एकदम पटकन क्लिक. कसं काय, इथे पहिले तुम्ही जेव्हाही असं काहीतरी येतं एव्हरी किंवा ईच, त्याही वाक्यामध्ये तुम्हाला एव्हरी, ईच असं काही येतं ना, मेनी, है ना, समबडी, एनीबडी, नोबडी, असं जिथे येत असेल हे आलं की समजायचा की द सब्जेक्ट इज सिंग्युलर. काय आहे सब्जेक्ट? सिंग्युलर आहे. आणि जर सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर आहे म्हणजे तुम्हाला या पार्टमध्ये वेअर चालत नाही. तुम्हाला इथे सिंग्युलरसाठी काय घ्यावं लागेल? वॉज घ्यावं लागेल. तर हे एवढं तुम्हाला समजायचं आहे. ठीक, लक्षात आलं? थोडंसं ठीक आहे. नेक्स्ट चलो, साइक्लोन इडाई is regarded as one of the worst tropical cyclone on record to affect Africa and the southern hemisphere as a whole. बघा बघा याचं उत्तर सायक्लॉन इदाईचं. The cyclone Idai is regarded as one of the. Whenever we talk about one of the, make sure one of the is always from plural. हे शब्द प्लुरल असला पाहिजे. बघा, वन स्टुडंट असं म्हणतो आपण, वन स्टुडंट, पण वन ऑफ द म्हणजे बऱ्याच पैकी, तर बरेच पाहिजे ना इकडे. वन ऑफ द स्टुडंट्स म्हणतो आपण. वन ऑफ द जिथे लागला तेव्हा बऱ्याच पैकी एक असा अर्थ होत असतो. त्याच्यामुळे जर इथे लागलं वन ऑफ द वर्स्ट सायक्लॉन लागेल का? नाही. काय पाहिजे? वन ऑफ द वर्स्ट सायक्लॉन्स, प्लुरल पाहिजे. काय तर त्या ई वाल्या पार्टमध्ये त्याचं एरर आहे. नेक्स्ट हे वाक्य बघू आता आपण. टोरेन्शियल रेन्स अँड विंड्स. टोरेन्शियल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. टोरेन्शियल रेन्स अँड विंड्स up to 170 km/h swept away roads, homes and bridges
and knocking down power and communication lines. काय दिलाय? टोरेन्शियल रेन्स अँड विंड्स अप टू 170 किलोमीटर्स पर आवर स्वेप्ट अवे रोड्स. आता स्वेप्ट अवे इज पास्ट टेन्स. स्वेप्ट अवे रोड्स, होम्स अँड ब्रिजेस अँड नॉकिंग डाऊन. अचानक आता हे नॉकिंग डाऊन तर VING झालं. इकडे प्रेझेंट, इकडे पास्ट आहे, इकडे अचानक कंटिन्युअस टेन्स कसं काय आला सिंपल पास्ट असताना? इथे पण सिंपल पास्टच पाहिजे. तर याचं सिंपल पास्ट काय होईल? नॉक्ड डाऊन. नॉकिंग डाऊन नाही होणार, इथे नॉक्ड डाऊन होईल. नॉक्ड डाऊन. ठीक आहे, लक्षात आलं हे? दिस इज नॉकिंग डाऊनच्या ऐवजी नॉक्ड डाऊन. ठीक, नेक्स्ट सेंटेन्सवर जाऊ. फायनल सेंटेन्स आहे बघा. शी फॉरगॉट लॉक द डोअर व्हेन शी वेंट आउट इन अ हरी. वाचायला नाही पाहिजे, कारण वाचलं की तुम्ही ऐकून लवकर एरर फाइंड आउट करू शकता. वाचून एरर फाइंड आउट करणे इज व्हेरी डिफिकल्ट. बघा काय म्हटलंय? शी फॉरगॉट लॉक द डोअर व्हेन शी वेंट आउट इन अ हरी. काय आलाय? शी फॉरगॉट लॉक. इज शी फॉरगॉट टू लॉक. ती लॉक करणं विसरली. बरोबर आहे? तो शी फॉरगॉट लॉक नाही होणार, शी फॉरगॉट टू लॉक. शी फॉरगॉट लॉक द डोअर नाही होणार ना, शी फॉरगॉट टू लॉक द डोअर. ठीक. सो दीज आर दी क्वेश्चन्स दॅट वी हॅव, है ना? तर इतकं होतं आज आपल्याकडे. क्वेश्चन्सचे उत्तर मी आज सांगितले नाही आहे, पण मला पूर्ण अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्हाला पॅसेज समजला असेल आणि त्याचे उत्तर तुम्ही द्याल ना? आन्सर दी क्वेश्चन्स इन कमेंट बॉक्स. थँक यू व्हेरी मच.